याची मस्ती बघितली का? कंटाळून गेलाय लिटरली. गणपती म्हणला केतवाडीमध्ये पूर्ण गजबजलेलंच असतं. आता यूट्यूबसाठी आपल्याला सोडलेलं आहे, पाहू शकता. मी बोललो त्यांना यूट्यूबवर आहे थोडा. मित्रांनो, बाप्पा खेतवाडीचा बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. डेकोरेशन काय भारी गेलं यार, मस्त. मित्रांनो, आता आपण खास आकर्षण 1 इंची श्रींची मूर्ती इकडे चाललोय आतमध्ये. महाराष्ट्र मुंबईमध्ये सर्वात लहान 1 इंच श्रीची गणेश मूर्ती मित्रांनो पाहू शकता. हे बघा, डेकोरेशन इतकं मित्रांनो आलिशान वाटतं ना, एकदम भारी महालामध्ये आल्यासारखं वाटतं मित्रांनो. आणि असं वाटतं समोर राजा बसलाय आपल्या. हे बघा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर व्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आज चाललोय गणपतीचे दर्शन करायला. कुठल्या तर मित्रांनो, खेतवाडीचे गणपती आज आपण दर्शन करायला जाणार आहोत. तर आता आपण जाऊया, सर्वांसोबत मस्ती वगैरे करूया. सगळे थांबलेत तिथे. 3 वाजलेत मित्रांनो रात्रीचे. नाना काय आला? काय नाही, निघायचं. निघूया आता. आपण चाललोय खेतवाडीला. खेतवाडीला 10व्या गल्लीत एक आहे, क्रिसचा फ्रेंड आहे. ओके. तो बोलला की या तुम्ही, पण तो बोललेला 1 तास आधी. ओके. तर ते आता 1 तास कोणामुळे झाले हे तुम्हाला मला बोलायची गरज नाही, हे तुम्ही कमेंट करा. मयूर 3 वाजलेत. हा बरोबर, माझ्यावर आलं सगळं माझ्यावर. आता 3 वाजलेत. तर आता निघूया लवकर आणि दर्शन घेऊया. आणि नाना थोडा भडकलेला दिसतोय तुम्हाला, पण नाना तसंच आहे आपला, खूप प्रेमळ आहे. तर जाऊया. काय नाना रागवला काय? नाही, आता काय रागवून काय अर्थ आहे? नाही. तर मित्रांनो, आता आपण निघालोय आणि सर्व मित्र आणि आपण सगळे जोशामध्ये चाललोय खेतवाडीच्या दिशेने. आता आपण चाललोय, आता आपण कुर्ल्यामध्ये. आता कुर्ला क्रॉस केला की दादर वगैरे करून आपण तिकडून तसंच. बरोबर. मला माहित आहे याला केव्हाचा बोलतो याला ब्लॉग चालू कर. तेव्हा नाही गेला, कुर्ला आल्यावर ब्लॉग चालू केलाय. समजलो विनोद. आणि असं काय नाही, मला लक्षात पण नाही. ब्लॉग अपलोडिंगला टाकलाय म्हणून. तर मित्रांनो, आपण आता परेलच्या राजाच्या गेट समोर आहे आणि आपण दर्शनाला नाही चाललो आतमध्ये. आपले पोरं मागं थांबलेत, नायगावला जाऊन थांबले. कुठे गेले? पब्लिक भरपूर आहे इकडे. दर्शनाला येऊ इकडे पण लोक. रात्रीचे वाजलेत 3:45. पब्लिक बघा. पूर्ण फ्रंट कॅमेराने दाखवतोय, पूर्ण फ्रंट कॅमेराने. काय आम्हाला भीतीच नाही घातली आता. असली भीती फक्त कालच भीती वाटली. भीती सगळी भीती घालून टाकली. आता आमचं क्रीज बघा, आगमनाला इथपर्यंत येते आणि त्याला परायच्या लागलं घेत नाही माहिती. काय बोलायचं आपल्या पोरांना? काय बोलायचं? काय गणपती म्हणलं तुम्हाला, आमचं मंडळच वेगळं आहे. आम्ही वेगळं मंडळात कोण आहे कोण नाही. कधी कोण येते, कधी कोण जात आहे. आयुष्यात पण असं आहे, कधी येते कधी जात आहे कळत नाही. ठीक आहे. नाना कंटाळून गेलाय, वैतागून गेलाय लिटरली. पोरं सोडून जातात, एकटाच पडलाय. आणि त्याला पार्टनर एवढा भारी भेटला, एवढा भारी पार्टनर दाखवले का. नानाचा पार्टनर बघा, नानाचा पार्टनर. नानाला बघा, पण नानाचा पार्टनर नाना एकदम चिडला. एवढा बोरिंग पार्टनर, एवढा बोरिंग पार्टनर लिटरली काय सांगू. मी जर गाडी चालवत असतो, मी घरी गेलो असतो. नाना बोललं ना मला मागं बसतो का माझ्या, पण मयूर मी मला गाडी गेली तरी चालवायला, तर मी मयूर सोबत आलो. त्या मित्राला टाइमपास तरी झाला का, याला चक्कर रे सकाळपासून, तर इकडे आलो. पण नानाला एवढा जबरदस्त पार्टनर भेटलेला आहे ना, मजा आहे. एवढा भारी तो स्वतःमध्ये मजा करत नाही, तर नानाचा ती मजाची विषय नानाचं तोडलं झालं म्हणजे का असं. आज कोणाची मजा नाही घ्यावी. भाई एवढं हसलं थोडा वेळ. तर मित्रांनो, आता आपण दक्षिण मुंबईचा राजा बघायला आलोय आणि आपण खूप सुंदर आहे मित्रांनो. दक्षिण मुंबईचा राजा पाहू शकता. हे बघा किती मोठी मूर्ती मित्रांनो पाहू शकता आणि किती सुंदर आहे दक्षिण मुंबईचा राजा, खूप सुंदर. आता आपण जाऊया खेतवाडीचे गणपती बघायला. आता सगळे इथे थांबलेत. कुठं जायचं आता? आता खेतवाडीचा राजा आणि खेतवाडी सगळा गल्ली करायचा आपल्याला. क्रीजचा एक कोणीतरी ओळखीचा मित्र आहे त्याचा, तर तो 10व्या त्यांनी बोलवलं होतं 2 वाजता. मग 2 वाजता बोलवलं ना. आता वाजले किती? 4 वाजले. थोडं झालं ना, 2च मिनिटं लेट झाला ना. 2च मिनिटं लेट झाला ना, एवढं काय झालं. नाना चिडून होतो. नाना तुझं पार्टनर चेंज करू आपण. लगेच माझ्या मग स्माईल आली होती. पार्टनर चेंज केलं तो काय नाही, शांत हो. त्यामुळे वेळेची किंमत नाही कोणाला. तुम्ही सांगा. चलो नी बाबा.
चलो नी बाबा नाही तो. तर मित्रांनो आता आपण खेतवाडीमध्ये पोहोचलोय आणि आपण आता लोकेशनवरती चाललोय पहिली लोकेशनवरती जाऊया. गणपती म्हणला का खेतवाडीमध्ये पूर्ण गजबजलेलंच असतं. तर मित्रांनो आता आपण आहे 10व्या गल्लीमध्ये बाप्पा खेतवाडीचा. तर आता आतमध्ये जाऊया, बाप्पा खेतवाडीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो बाप्पा खेतवाडीचा बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. डेकोरेशन काय भारी गेलं यार, मस्त खूप सुंदर आहे मित्रांनो. पाहू शकता हातामध्ये बासरी आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरती स्माईल. कोकणातलं दशावतार हे बघा किती सुंदर आहे मित्रांनो बाप्पा. तर मित्रांनो ही आहे पूजेची मूर्ती आणि ही आहे आपल्या बाप्पाची मूर्ती मित्रांनो. खूप सुंदर आहे आणि डेकोरेशन पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इथे डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे. हे बघा बघा, परशुराम अवतार मित्रांनो, श्रीराम अवतार आणि त्यानंतर मित्रांनो श्रीकृष्ण अवतार, त्यानंतर मित्रांनो बलराम अवतार पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर मित्रांनो कल्की अवतार. हे बघा मत्स्य अवतार पाहू शकता मित्रांनो, मत्स्य अवतार. त्याच्यानंतर मित्रांनो कुर्मा अवतार मित्रांनो, हे बघा पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो वराह अवतार मित्रांनो पाहू शकता. हा नरसिंह अवतार हे बघा. त्यानंतर मित्रांनो वामन अवतार. मित्रांनो आता आपण खास आकर्षण 1 इंची श्रींची मूर्ती इकडे चाललोय आतमध्ये. तर मित्रांनो इकडून आतमध्ये जाऊया आपण. डेकोरेशन पाहू शकता मित्रांनो. इकडे कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल, तुम्हाला समजेल काय मूर्ती मित्रांनो बाप्पाची पाहू शकता तुम्ही. मित्रांनो पाहू शकता 1 इंच श्रीची मूर्ती हे बघा. तर मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र मुंबईमध्ये सर्वात लहान 1 इंच श्रीची गणेश मूर्ती मित्रांनो पाहू शकता. हे बघा मित्रांनो पाहू शकता किती सुंदर आणि किती मोठी मूर्ती आहे मित्रांनो. ओम तांडव खूप सुंदर मित्रांनो. आणि हे इंस्टाग्रामवरती मित्रांनो खूप व्हायरल झाली होती ही मूर्ती. जेव्हा या गणपतीचं आगमन होतं मित्रांनो तेव्हा खूप सुंदर वाटत होती ही मूर्ती. तर समोर बघण्याचं मजाच वेगळी मित्रांनो. त्यावरती जाऊन दाखवतो, चला ते जाऊया आणि वरतून तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा, कारण की खालून प्रॉपर दिसत नाही, वरतून तुम्हाला दाखवतो. चला मूर्ती खूपच सुंदर आहे, मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण बाहेर जाऊया आणि बाकीचे गणपती दाखवतो तुम्हाला. चला तर मित्रांनो आता आपण चालू आहे मुंबईचा महाराजा बघायला. तर मुंबईचा महाराजा बघूया आपण. तर आतमध्ये जाऊया, त्याचं डेकोरेशन आणि मूर्ती दोन्ही दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो पाहू शकता खेतवाडीचा महाराजा मित्रांनो, इतकी सुंदर आणि इतकी देखणी मूर्ती आहे मित्रांनो. खूप भारी वाटतं बघताना. खूप उंच मूर्ती आहे मित्रांनो. फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तेवढी दिसत नाही, पण समोर खूप उंच आहे मित्रांनो. आता खेतवाडीचा महाराजा झाला. आता आपण 12व्या गल्लीत चाललो आहे. 12व्या गल्लीत जाऊन आपण दर्शन घेणार आहोत आणि पटपट दर्शन भेटते. तर चला जाऊया आणि आता 12व्या गल्लीत जाऊन आपल्याला दर्शन तुम्हाला वाटतंय की खूप इझी भेटते आणि इकडे गर्दी ना खूप आहे. हां लाईन मध्ये लिटरली लोक थांबले तासाचे थांबले तिकडे. मित्रांनो आता आपण 12व्या गल्लीत आहे आणि आता आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया डायरेक्ट. तुम्हाला डेकोरेशन आणि गणपती बाप्पाची मूर्ती दोन्ही दाखवतो. तर चला आतमध्ये जाऊया. हे बघा इथे लाईन थांबली, भरपूर वेळाची लाईन आहे मित्रांनो. आपण आतमध्ये जाऊया डायरेक्ट आणि गणपती बाप्पा समोरच आपल्या. ओ हो काय सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता. वरतून दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि आपले बाप्पा पण किती सुंदर आहेत बघा मित्रांनो. बाप्पाची बैठकच खूप सुंदर आहे. त्यात डेकोरेशन मित्रांनो हे बघा. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पा, नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर आहे आणि डेकोरेशन इतकं मित्रांनो आलिशान वाटते ना, एकदम भारी महालामध्ये आल्यासारखं वाटतं मित्रांनो. आणि असं वाटतं समोर राजा बसला आहे आपल्या. हे बघा
चला चला थांबू नका, चला 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 पटापट चला. याची मस्ती बघितली का? तर मित्रांनो पाहू शकता आपला गणपती बाप्पा किती सुंदर आहे मित्रांनो. आताच आपलं दर्शन झालंय, चरण दर्शन, आणि आता आपण दर्शन करून बाहेर चाललोय. तर चला जाऊया. चला हो भाई भाविक, तर आता दर्शन झालंय, आपण बाहेर जाऊया कारण की नारळ पडकायला लागलाय चांगला. तर चला. कसं वाटतं दर्शन करून? पावर ना. आता बाहेर जाऊया आणि आता कुठल्या गणपतीचं दर्शन करायचं सांगतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो आता 9व्या गल्लीत आहे आपण खेतवाडीच्या, आणि खेतवाडीच्या 9व्या गल्लीतून आता डायरेक्ट दर्शन भेटले कारण की त्यांना बोललं यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायचा आहे. तर त्यांनी पाठवलं मित्रांनो. आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो. चला. मित्रांनो पाहू शकता 9व्या गल्लीतली मित्रांनो मूर्ती खूपच सुंदर आहे मित्रांनो. हे बघा. खूपच सुंदर मूर्ती आहे मित्रांनो गणपती बाप्पाची. आता आपण बाहेर जाऊया आणि दुसऱ्या गल्लीत जाऊया आता. आणि आज काय माहिती VIP एंट्री भेटते आपल्याला देवाच्या कृपेने. पटपट पटपट दर्शन होतं सगळीकडे. गेल्या वर्षी थोडंसं मुश्किल होतं, पण यावर्षी खूप फास्ट आणि खूप छान दर्शन होते. खुश खुश खुश. कसं वाटतं नाना दर्शन करून? खूप मस्त वाटतं, एकदम प्रसन्न मन. हां, आणि योगदान आहे आपलं. ते बोलले यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायचा. हां हे त्यांना फक्त आम्ही चॅनल दाखवलं, त्यांनी सगळं सोडलं. तुम्हाला दाखवतो ID बंद आहे. ID बंद आहे बघा, इथे लिहिलं ID बंद आहे. तरी पण आपण आपल्या चॅनलच्या जोरावर गेलो, आपल्या मेहनतीच्या जोरावर गेलो आतमध्ये. तर खरं तुमच्यासाठी गेलोय. हां, तुम्हाला दाखवण्यासाठी. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे आम्ही तुमच्यासाठी करतोय. हां तर तुम्हाला जे तुम्ही घरी बसून जो आनंद घेताय हां तो प्रत्यक्ष पण सेम आम्हाला आनंद मिळतो. हो, आम्ही जो आनंद घेतो तो तुम्हाला दाखवते. तुम्ही आनंद म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला पण आनंद झाला आहे, तुम्हाला पण आवडला आपला व्हिडिओ. आणि तुमच्यासाठीच आम्ही आतमध्ये जातोय, दर्शन घेतोय. तर जाऊया पुढे आणि बाकीच्या गल्ल्या पण दाखवतो तुम्हाला. खेतवाडीचा महागणपती पाहू शकता. चला मित्रांनो, इथं पण आपलं यूट्यूबचं चॅनल कामाला आलं आहे. यूट्यूबचं चॅनल किती कामाला येते हे तुम्हाला आम्ही आतमध्ये दाखवतो. चला चला पाहू शकता, आतमध्ये जाऊया आता. काय मित्रांनो भारी मूर्ती आहे बघा, पाहू शकता. मावळ्याच्या है ना, बघ. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. आणि 16 वयात मुलं फालतूपणा करतात, त्यांना काय पडलेलं नाही राहत स्वतःशिवाय दुसऱ्यांचं. त्या वयात छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण बाळगलं होतं आणि तिथून सुरुवात केली होती हिंदवी स्वराज्याची. आणि आज बघता तुम्ही हिंदवी स्वराज्य. हो, त्याच्या जरा चेंजी लोकांनी थोडं गड किल्ले बघायला पाहिजेत. हां, जे आणि जे बघायला जातात तिथं नीट निगा राखली पाहिजे. नीट निगा राखा, तिकडे दारू वगैरे पिऊ नका, कुठलंच व्यसन करू नका तिकडे कुठलं पण जाऊन. व्यसन हां करू नका. सॉरी, फक्त मी दारू बोलत नाही. हां, सगळंच व्यसन कारण कुठलंच करू नका. व्यसन खरं करूच नका. हां, असं पण नका करू आणि तिकडे पण करू नका. कारण आत्ताच्या जनरेशनचं मन स्थिर नाही, विचलित आहे थोडं, खूप विचलित आहे. त्यामुळे त्यांनी असं गणपती बाप्पाचे दर्शन केलं पाहिजे येऊन, है ना. ते आता थोडा भक्तीच्या मार्गाने गेलं पाहिजे. तिच्या मार्गात जा, भजन आहे का, कीर्तन आहे का, महाराजांचे पोवाडे आहे का, पोवाडे आहे का, आपली मराठी गाणी आहेत किती सुंदर सुंदर, ते पण आहे का. खूप आहेत. आपण जेवढं आपलं घर बघायला गेलं ना, आपलं लाईफ कमी पडेल एवढं आपल्याकडे ऐकता ऐकताना वाचता वाचता लाईफ पण. राईट राईट. पण ते आपल्याला आता पॉसिबल नाही होते. पण खूप इच्छा तर आहे. हो, पण बघूया, बघू जसं ट्राय जमतंय तसं करू आपण. येस. आता सध्या तुम्ही फक्त मूर्ती बघा. मावळ्याच्या रूपामध्ये मित्रांनो गणपती बाप्पा खूपच सुंदर दिसतात. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, पाहू शकता. मित्रांनो खेतवाडीचा राजा हा पण खूप सुंदर आहे. आणि इथे पण मित्रांनो आपलं चॅनल काय होतं नाही, इथे पण चॅनल कामाला आलं. जिकडे तिकडे म्हटलं की यूट्यूब करून आलं. तर मित्रांनो यूट्यूबची ID आपल्या कामाला आली, म्हणजे आपली यूट्यूबची मेहनत कामाला येते. तर चाला जाऊया आतमध्ये. मित्रांनो पाहू शकता आपल्या समोर गणपती बाप्पा आहेत.
काय सुंदर आहे मित्रांनो खेतवाडीचा राजा, हे बघा पाहू शकता. खूप सुंदर मित्रांनो पाहू शकता. तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो चला. तर मित्रांनो गणपती बाप्पा पाहू शकता आपला श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये. आणि मित्रांनो ही श्रीकृष्ण नगरी मित्रांनो इथे डेकोरेशनच्या रूपामध्ये दाखवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा. तर नाना तुला कसं वाटलं डेकोरेशन? भारी वाटलं ना. आणि गणपती बाप्पा कसला आहे एकदम खतरनाक यार. बाहेरून आल्या असं वाटलं ना एकदम राजा बसलाय. नावाला शोभून दिसणार आहे. हा खेतवाडीचा राजा. आणि नुसतं हाईटवर न बघता तुम्ही त्यांनी जे कॉन्सेप्ट ठेवलं तुम्ही एक त्याचं बघा की त्यांनी काय काय त्याच्यात ठेवलं. छोटे छोटे बारीक त्याच्यामुळे तुम्हाला कळेल ही स्टोरी लाईन काय आहे. कारण ते जेवढं बघाल तेवढं तुम्हाला कळेल. गणपती फक्त मोठा नाही, त्याच्या हातामध्ये शस्त्र बघा, गणपती स्माईल बघा, गणपतीची बैठक बघा, गणपतीचे वस्त्र, गणपतीचे प्रभावळ मित्रांनो. प्रत्येक गोष्ट एकदम भारी आणि एकदम प्रॉपर केलेली आहे मित्रांनो. कारण की मस्त केली, भारी वाटतं एकदम. कारण ते सगळं काय बोलतात एक पण असं कॉन्सेप्टच्या बाहेर नाही, सगळं प्रॉपर कॉन्सेप्ट. हातामध्ये बासरी जी आहे ती मित्रांनो खूप सुंदर आहे. मित्रांनो आता आपण खेतवाडीच्या 7व्या गल्लीमध्ये आलो मित्रांनो. खेतवाडीचा मोरया. आता हा पण बघूया गणपती आणि डेकोरेशन पण बघूया काय थीम आहे काय नक्की दाखवूया आपण. खूप खतरनाक मूर्ती आहे मित्रांनो, बाहेरूनच दिसते, आतमध्ये जाऊन तुम्हाला पण दाखवतो चला. तर मित्रांनो पाहू शकता खेतवाडीचा मोरया मित्रांनो. डेकोरेशनच सुंदर केलं मित्रांनो. स्टार्टिंगला बघा, सुरुवातीला डेकोरेशन बघा पहिले. या गणपतीला सुद्धा डेकोरेशन म्हणून दशावतारच आहे, जे आपण सुरुवातीला बघितलेलं दशावतार डेकोरेशन ते सेम थीम इथे आहे पाहू शकता. आणि तुम्हाला आता गणपती बाप्पा दाखवतो मित्रांनो. हे बघा छोटा गणपती पाहू शकतो मित्रांनो. खेतवाडीचा मोरया काय सुंदर वाटतं मित्रांनो. विनायक तुला एक नोटीस केलं का, हातामध्ये जे आहे बघ ते गेल्या वर्षी गोड गणपती सारखं आहे ना. अरे ह्याला खेतवाडीचा गोड गणपती बोलतात. अच्छा सेम मित्रांनो मी बघितलेली कॉन्सेप्ट. आणि जे असं हातामध्ये जे आहे ते मित्रांनो सेम गेल्या वर्षी गोड गणपती मित्रांनो खरंच काय भारी आहे. यावर्षी पण खूप सुंदर आहे. पण पाहू शकता खेतवाडीच्या मोऱ्याचं दर्शन झालं. आता आपण बाहेर जाऊया आणि आता बाहेर अजून कुठली गल्ली बाकी त्या गणपतीचं दर्शन घेऊन येऊया. आणि आता हा गणपती बंद केला मित्रांनो दर्शन. आता बाहेर जाऊया चला. खेतवाडीचा लंबोदर. आता आपण खेतवाडीच्या लंबोदराचं दर्शन घ्यायला जाऊया, आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला खेतवाडीचा लंबोदर दाखवतो चला. आता यूट्यूबसाठी आपल्याला सोडलेलं आहे पाहू शकता. मी बोलला त्यांना यूट्यूबर आहे थोडा, तर इथे पण सोडलं आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथे पण थीम आहे मित्रांनो गणपतीची, शो दाखवता. ऑपरेशन सिंदूर आतमध्ये जाऊया पाहू शकता. ऑपरेशन सिंदूर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मिसाईल वगैरे दाखवलेत आणि पूजेची मूर्ती मित्रांनो खूप सुंदर होता मित्रांनो थीम. ऑपरेशन सिंदूर खूप भारी वाटलं. आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप भारी होती. तर तुम्ही पण या नक्की बघा. इथे गणपती बाप्पाची उभी मूर्ती आणि मित्रांनो त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर दाखवलं आहे. आणि गणपती बाप्पाची हाईट बघून मित्रांनो खूप भारी वाटते. खेतवाडीची हीच खासियत आहे मित्रांनो, उंच आणि खूप सुंदर मूर्त्या आणि काहीतरी वेगळं डेकोरेशन असतं दरवर्षी मित्रांनो. तर नक्की या. आता आपण जाऊया दुसऱ्या गणपती बघायला चला. मजा आ रहा है ना खेतवाड़ी में? आज यूट्यूब का आपने फायदा हुआ की नाही? हो रहा ना भाई, यूट्यूब का भी फायदा हो रहा है मस्त. मला वाटलेलं की मी एवढी मेहनत करते ती वेस्ट जाईल. नाही मित्रांनो, आज मेहनत कामाला येते. तर मित्रांनो आता जेवढे झाले ना आमच्याकडून तेवढे आम्ही खेतवाडीचे गणपती बाप्पा कव्हर केले. तुम्हाला दाखवण्याचा जेवढा प्रयत्न केला मयूरने तेवढा झाला. आणि हे शक्य झालं फक्त आपल्याकडे आय डी होती त्यामुळे तर झालंच. पण जिकडे आय डी नाही चालली तिकडे मयूरचा यूट्यूब चॅनल कामी आलं. तिकडे आम्ही सांगितलं की हा यूट्यूबर आहे करून, यूट्यूबरच्या नावाने याच्या यूट्यूबच्या आय डीने सोडला. असं असतं यूट्यूबर सगळं मैत्री करण्याचा फायदा. आता आपण आलो आजोगीचा गणपती बघायला, ज्याचा आपण आगमनाचा ब्लॉग पण बनवला आहे. आता दर्शनाचा ब्लॉग बनवतोय आपण आतमध्ये जाऊन. खेतवाडीचे जेवढे गणपती करता आले तेवढे आपण कव्हर केले. पण आता
बोललो आपण थोडंसं इकडे येऊ आणि काळा चौकीचा गणपती झाल्यानंतर मित्रांनो कदाचित आम्ही घरी जाऊया, कारण की भरपूर झोप पण डोळ्यावरती आहे आणि बाकी पण कामं बाकी आहेत आपली, तर आधी जाऊया आतमध्ये. आणि या गल्लीत मित्रांनो मी शॉर्ट फिल्म पण शूट केले, ती पण जाऊन नक्की बघा. त्यानंतर मी शॉर्ट फिल्म टाकणं खूप कमी गेलं, पण शॉर्ट फिल्म टाकली ती पण बघा. तर चला जाऊया, तुम्हाला दर्शन देतो गणपतीचं. चला. सुरुवातीला नंदी ठेवला इथे पाहू शकता, कारण की तुम्ही जर आगमनाचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे आपली गणपती बाप्पाची मूर्ती कोणत्या रूपात आहे. आणि जर नसेल माहिती तर आता थोडा वेळ थांबा, तुम्हाला दिसेलच. महादेवाच्या रूपात आहे मी एवढं सांगतो. तुम्ही जा पहिला ब्लॉग. नानाने पॉईंटवर वाट केली, जाऊन पहिले आगमनाचा ब्लॉग बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल गणपती बाप्पाची मूर्ती कुठे आहे. मी एक तुम्हाला हिंट देतो महादेवाची आहे, पण कशी आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल मित्रांनो. खूप सुंदर आहे. तर चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो ही जी गल्ली आहे छोटीशी, या गल्लीतून मित्रांनो तो गणपती आतमध्ये येतो. तर गल्ली बघून घ्या मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला समजेल गणपती कसा आतमध्ये जात असेल. चला मित्रांनो, पाहू शकता इकडे अशा प्रकारचं डेकोरेशन केलं आहे. आणि गेल्या वर्षीचा पण ब्लॉग मी टाकला आहे. जर मित्रांनो तुम्हाला आवडत असेल गणपती बाप्पाचे व्हिडिओज बघायला, तर गेल्या वर्षीचे पण मी दर्शनाचे ब्लॉग टाकले, ते पण जाऊन बघा. तुम्हाला तिकडे पण भारी भारी डेकोरेशन, गणपतीची मूर्ती आणि खूप काही मजा आमची बघायला भेटेल गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये. तर ते मी आय बटनमध्ये टाकेल, असं बोलतो पण मला टाईमच भेटत नाही आठमध्ये टाकायला. तर तुम्ही स्वतः चॅनलवर जावा. खूप बिझी माणूस आहे, खूप बिझी. तर आता पुढे जाऊया, तुम्हाला गणपती दाखवतो. चला. आगमनाचा पण आपण ब्लॉग शूट केला, तर पाहिलं असेल मित्रांनो कसं आगमन होते इथे. तर हा आहे गणपती मित्रांनो, जसं तुम्हाला मागे बोललो खूप सुंदर आहे. तर चला जाऊया आपण पुढे. गणपती बाप्पा मोरया.